विनोदने जसे लग्नाच्या घरात पाऊल टाकले तसेच त्याची नजर त्याची पत्नी वैशालीवर गेली. बनारसी साडीमध्ये ती अफलातून दिसत होती. आज तो तिला तब्बल 10 वर्षांनी पाहत होता. विनोद सोबत आलेला त्याचा 12 वर्षाचा मुलगा धावताच आईच्या पदरात शिरला. गमतीची गोष्ट म्हणजे विनोद आपल्या बायकोच्या भावाच्या मुलाच्या लग्नाला आला होता. जरी त्याने पत्नीशी 9 वर्षापूर्वीच नातं तोडलं होतं, 9 वर्षापासून दोघेही घटस्फोट न घडता वेगळे राहत होते. त्याला माहिती होतं की वैशालीची भेट होणार आहे, म्हणून तो आधीच ठरवून आला होता की ती दिसली तर दुर्लक्ष करायचं. त्यामुळे त्याने वैशालीकडे दुर्लक्ष करून पुढे पाऊल टाकलं. थोडा पुढे गेला तर समोरून त्याची 11 वर्षाची मुलगी पलक धावत आली. पप्पा असं म्हणत ती विनोदच्या गळ्यात झोकून दिली. विनोदनेही प्रेमाने तिला मिठी मारली. दोघं एकाच शहरात राहत असूनही ते एकमेकांना भेटत नसत. मुलांना भेटायचं झालं तर शाळेत जाऊनच भेटत. त्यांनी नातं पूर्णपणे संपवून टाकलं होतं. विनोद हा एक व्यावसायिक आणि चांगली कमाई करत होता, पण त्याचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झालं होतं. वैशाली एका सरकारी बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होती. दोघांचं नातं तुटण्यात मुख्य कारण म्हणजे वैशालीची नोकरी. विनोदला तिच्या नोकरी करण्याला विरोध होता. त्याने वैशालीला सुरुवातीलाच सांगितलं होतं की तिने नोकरी लावण्याचा प्रयत्न केला तर तो कायमचा नातं तोडेल. एकदा वैशालीच्या सासूने तिला टोमणा मारला होता, माझ्या मुलाच्या कमाईवर जगतेस. प्रतिभावान असलेली वैशाली नवऱ्याच्या बंधनात राहू शकली नाही. तिने गपचूप बँकेची परीक्षा दिली आणि पास झाली. जेव्हा विनोदला हे कळालं तेव्हा त्याने स्पष्ट सांगितलं की नोकरी जॉईन करताच त्याचं नातं संपेल. वैष्णवीने हट्टाने ड्युटी जॉईन केली आणि त्याच दिवशी त्यांचे मार्ग वेगळे झाले. वैशालीने मुलीला सोबत घेतलं आणि मुलगा विनोदकडेच ठेवला. सुरुवातीला ती भाड्याच्या घरात राहिली, नंतर स्वतःचं घर बांधलं. आता 9 वर्ष झाली होती. दोघांनी एकमेकांशिवाय जगायला शिकलं होतं. गंमत म्हणजे दोघांपैकी कोणीही घटस्फोटासाठी प्रयत्न केला नव्हता. आजही ते कायदेशीर दृष्ट्या नवरा बायकोच होते, पण अहंकार आणि हट्टामुळे त्यांच्यात अंतर प्रचंड वाढलं होतं. नातेवाईकांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले. विनोदचे सासरच्या मंडळीसोबत आजही चांगले संबंध होते, म्हणूनच तो आमंत्रण आल्यावर लग्नाला आला होता. वराला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. हळदीनंतर वराला तेल चढवण्याची पद्धत होती. सगळेजण जोडीने तेल चढवत होते. विनोदचा नंबर आला तेव्हा तो एकटाच तेल चढवू लागला. त्याची मेहुणी हसत म्हणाली, जिजू मी करते तुमच्यासोबत जोडी, दीदी तर येणार नाही. इतकं ऐकताच काय झाले कोण जाणे, वैशाली पटकन विनोद जवळ येऊन उभी राहिली. मग दोघांनी मिळून ती रीत पार पाडली. 9 वर्षानंतर ही पहिलीच वेळ होती जेव्हा दोघे इतके जवळ उभे होते. वैशाली जेव्हा विनोद जवळ आली तेव्हा त्याला जाणवलं की आजही ती तोच सुगंध वापरते जो ती त्याच्या सहजीवनाच्या काळात लावत असे. ओळखीच्या सुगंधाने त्याच्या मनातल्या जुन्या आठवणी उधाण आलं. वैशालीलाही दिसलं की विनोदने आजही मनगटावर माऊलीची दोरी बांधली आहे. ही सवय तिनेच त्याला लावली होती. त्यामुळे मनगट रिकामं रिकामं वाटायचं. एके दिवशी वैशालीने त्याच्या हातात माऊलीची दोरी बांधली होती. बांधताना ती म्हणाली होती, सुना हात चांगला दिसत नाही म्हणून हा लाल धागा बांधते. हा शुभही राहील आणि तुमची रक्षा पण करेल. वैशालीच्या मनात विचार आला, कितीही दूर राहिला तरीही हा मला विसरू शकत नाही. मग दोघांनी कॅमेरासमोर अशा पद्धतीने पोज दिली जणू त्यांच्या मनात अजूनही अपार प्रेम आहे. रीत संपल्यानंतर वैशालीची धाकटी बहीण तिला म्हणाली, हे काय दीदी, तुम्ही तर जिजूंना सोडून दिले, मग माझी बेइज्जती का केली? वैशाली काहीच बोलली नाही, फक्त तिला एक विचित्र नजरेत पाहत राहिली. रात्री सगळे झोपायला गेले तेव्हा वैशालीने आपल्या मुलीला म्हटलं, पलक बेटा, जरा पाहून ये तुझे पप्पा कोणत्या खोलीत झोपले आहेत. त्या खोलीत कूलर आहे का नाही? नसेल तर मला सांग, कारण इतक्या उकाड्यात त्यांना पंख्याच्या वाऱ्यात झोप येणार नाही. मुलगी आली आणि म्हणाली, त्या खोलीत कूलर नाही. तेव्हा वैशालीने
दुसऱ्या मजल्यावर एका खोलीत कूलर बसवायला सांगितलं आणि त्यात थंड पाणी भरायला लावलं. मग मुलीला म्हणाली, आता पप्पांना सांग त्या खोलीत झोपायला जा, पण सांगताना माझं नाव घेऊ नकोस. विनोद गरमीमुळे सतत करवट बदलत होता. खरंच त्याला झोपच येत नव्हती. तो AC मध्ये झोपायचा. पंख्याच्या वाऱ्यात कशी झोप येणार? मुलीने दुसऱ्या खोलीत जायला सांगितलं तेव्हा त्याने विचारलं, ही गोष्ट तुला कोणी सांगितली? पलक लहान होती. तिने सरळ सांगितलं, मम्मीने तुमच्यासाठी कूलर लावला आहे. हे ऐकून विनोदच्या मनात एक गुप्त आनंद दाटून आला. तो विचार करू लागला, वैशालीला आजही माझी काळजी आहे. मीच हट्टी आणि रागीट आहे. ती एक स्वाभिमानी बाई आहे. मला तिच्यावर नोकरी न करण्याची अट घालायला नको होती. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा हक्क असतो. विचार करत तो दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत गेला. रात्री 12 वाजताच्या सुमारास वैशालीच्या मनात आलं, एकदा पाहून यावं त्याला झोप लागली आहे का नाही. कित्येक वर्षांनी तो माझ्या माहेरी आला आहे. नवरा नसेल तर काय, पाहुणा तरी आहे. ती अगदी त्या खोलीजवळ पोचली. तिथे विनोद झोपला होता. ही तीच खोली होती जिथे वर्षापूर्वी दोघं एकत्र थांबायचे. त्या खोलीची अनेक आठवणी जोडलेल्या होत्या. वैशाली खिडकीजवळ आली. गरमीमुळे साऱ्या खिडक्या उघड्या होत्या. विनोदला नेहमी लाईट लावूनच झोपायची सवय होती. आजही बल्ब चालू होता. तो पायजामा आणि बनियान घालून झोपला होता. हे पाहून वैशालीच्या डोळ्यातून अश्रू आले. ती विचार करू लागली, कधी मी ह्याच छातीवर डोकं ठेवून झोपायचे, पण आज कित्येक वर्ष झाली हे सुख मला मिळालंच नाही. जीवन घडवण्याच्या नादात जीवनच बिघडलं. नोकरीच्या हट्टाचा काय फायदा, ज्यासाठी सारे सुख त्यागावे लागले. ती डोळ्यात पाणी आणून तिथेच उभी राहून त्याच्याकडे बघत राहिली. तिचं मन झालं, सगळा अहंकार सोडून आत्ता जाऊन त्याला मिठी मारावी. तो अजूनही माझाच आहे. आपण कोणतेही घटस्फोट घेतला नाही. आजही मी त्याची पत्नीच आहे. पण जसेच विनोदने करवट घेतली, वैशालीचं हृदय जोराने धडधडलं. ती घाबरून लगेच खाली आपल्या खोलीत परत आली आणि उखडलेला श्वास आवरत बसली. दुसऱ्या दिवशी रात्री संगीताचा कार्यक्रम होता, पण दिवसभर महिला आणि मुलं रिहर्सल करत होती, जेणेकरून रात्री नाचताना व्हिडिओ छान यावा. त्या रात्री वैशालीने विनोदच्या आवडीच्या रंगाची साडी नेसली. स्किन कलरच्या साडीत ती विलक्षण सुंदर दिसत होती. विनोद तर तिच्याकडे बघतच राहिला. पूर्ण शृंगार करून ती अफाट खुललेली होती. अजून ती फक्त 35 वर्षाची होती. सौंदर्यात तारुण्य पूर्ण बहारावर होतं. तीक्ष्ण डोळे, लांब आणि सडपातळ शरीर, गोरा सावळा रंग. तिला पाहून कोणीच म्हणणार नाही की ती 2 मुलाची आई आहे. वैशाली एक उत्तम डान्सर होती. कॉलेजमध्ये शिकताना तिने नृत्यात अनेक पदकं जिंकली होती. म्हणूनच मुलांनी म्हटलं, आत्या तुम्हीही नाचा, तर तिला राहावे ना. तिने एक जुनं गाणं लावायला सांगितलं, हम भूल गए रे हर बात मगर तेरा प्यार नहीं भूले. आणि ही जणू काही वेड्यासारखी नाचायला लागली आणि तिचं सुंदर सादरीकरण पाहून सगळे टाळ्या वाजू लागले. विनोदला कळलंच नाही काय झालं. तो उठून तिथून निघून गेला. नाचताना वैशालीची नजर तर विनोदवरच होती. तो उठून गेला तेव्हा तिचे पाय आपोआप मंदावले. ती तर त्याच्यासाठीच नाचत होती. त्याच्या जाताच वैशालीने नाचणं थांबवलं. स्टेजवर इतके लोक नाचू लागले, पण वैशालीची नजर विनोदला शोधत होती. ती त्याला शोधत शोधत बाहेर आली. तो कुठेच दिसला नाही, म्हणून ती थेट त्याच्या खोलीत गेली. खोलीतलं दृश्य पाहून ती तिथेच थिजूनच गेली. विनोद रडत होता. त्याच्या हातात रुमाल होता आणि तो वारंवार डोळे पुसत होता. वैशालीने त्याला पहिल्यांदाच रडताना पाहिलं होतं का कोण जाणे. तिला राहवलं नाही. ती शांतपणे त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. तिला पाहून तो डचकला, रुमाल खिशात ठेवला आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न करू लागला. वैशाली एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिली. विनोदने घाबरून चेहरा दुसरीकडे वळवला. वैशाली पुन्हा त्याच्यासमोर उभी राहिली. मग धीर करून ती म्हणाली, तुम्ही रडत होतात? तो लगेच म्हणाला, नाही, डोळ्यात काहीतरी गेलं होतं. ती म्हणाली, पाणी आणून देऊ का? तो म्हणाला, नाही. वैशाली बाहेर जायला निघाली तेव्हा मागून तो म्हणाला, माफ कर,
ती थांबली, पण न वळताच म्हणाली, कशासाठी? तो म्हणाला, माझ्या चुका आणि माझ्या हट्टासाठी. वैशाली म्हणाली, आता काय फायदा? तुम्ही तर मला पिंजऱ्यात ठेवू पाहिलत. मला घुमसट झाली म्हणून मी बाहेर पडले. तो वेदनांनी म्हणाला, ती माझी चूक होती. मी स्वार्थी झालो होतो. मला हवं होतं की तुला कोणी दुसरं पाहू नये. तू फक्त माझीच राहावी. दुसरा पुरुष तुझ्याकडे बघितलं तरी मला फार वाईट वाटायचं. मला ठाऊक आहे तू एक चारित्र्यवान स्त्री आहेस. तुझ्या मनात काहीही वाईट नाही. ती म्हणाली, आता काय उपयोग? आपण खूप लांब निघून आलो आहोत. तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला, कान धरून तिच्यासमोर बसला आणि म्हणाला, तू परत ये प्लीज. त्याला अशी विनंती करताना पाहून वैशालीच्या मनात सुखाची लहर पसरली. पण ती बाईच काय जी नखरे नाही दाखवणार. ती म्हणाली, आता मला तुमच्याशिवाय जगायला जमलं आहे, म्हणून मला विसरून जा. असं म्हणून ती पुढे जायला वळली. पण विनोदने झटपट तिचा हात धरला. कितीतरी वर्षानंतर प्रियकराचा स्पर्श जाणून तिचं हृदय जोराने धडधडू लागलं. ती मंद स्वरात म्हणाली, माझा हात सोडा, मला जाऊ द्या. पण विनोदने हात नाही सोडला. मग तीही रडत म्हणाली, तुम्ही फार वाईट आहात. तोही रडत म्हणाला, तुझी खूप आठवण यायची. ती म्हणाली, मी रोज तुमच्या वाटेकडे बघायचे. तो म्हणाला, मन तर तुझ्याकडे यायला झुरत होतं, पण हा अहंकार पायात बेडीसारखा बांधून ठेवायचा, जवळ येऊच द्यायचा नाही. ती म्हणाली, तुमच्या अहंकाराने माझ्या तारुण्याचे 9 वर्ष खाल्ले. तो तिला हात घट्ट धरून म्हणाला, आता कधीही या अहंकाराला जवळ येऊ देणार नाही. खूप उशिराने कळलं की नवरा बायकोच्या नात्यात अहंकाराचं काही काम नसतं. ते नातं तर थोडा राग करून लगेच मोकळं व्हायचं असतं. वैशालीचं शरीर थरथरत होतं. ती म्हणाली, आता कधी मला स्वतःपासून दूर करू नका. तो म्हणाला, आता तर श्वास थांबेल तेव्हाच हात सोडेन. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.